जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. आत्मदशक या दशकाचा संपूर्ण सार सुलभ, साध्या आणि सरळ मराठीतून आपण श्रवण करणार आहोत. या दशकामध्ये समर्थांनी 10 समास दिलेले, तर सर्व 10 समासांचा आपण साध्या सोप्या सरळ मराठीमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर समर्थांनी पहिला समास दिलेला आहे, तो आहे चातुर्य लक्षण नाम. बघा, आपल्या पूर्वजांनी म्हणजे पूर्व पुण्याईने जरी आपल्याला संत सहवास लाभला आणि जरी सद्गुरूंची कृपा झाली, तरीही आपल्या अंगामध्ये, आपल्या अंतरी चातुर्य असायला फार मोठं महत्त्व आहे, हे समर्थांनी या समासात सांगितलेलं आहे. जो चतुर असतो त्याचे सर्वत्र स्वागत होते. तो प्रत्येकाला आवडतो, प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. त्याची चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, वागणे हे सर्व नेमकेपणाने नेमस्त असते. त्याला माणसांची अचूक पारख असते. देश, काळ, वेळ आणि परिस्थिती, कोणत्या परिस्थितीत काय करायचे, कुठला निर्णय घ्यायचा आहे, याचा अंदाज घेऊन तो सतत कार्य करत असतो. आपण सुद्धा यशस्वी व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल, तर चातुर्य हे अंगीकारले पाहिजे. चातुर्य अंगी पूर्णपणे बाणवले पाहिजे. नेहमी सावध राहावे, म्हणजे प्रत्येकाने नेहमी सतर्क असायला हवं. समर्थ म्हणतात की नेहमी सत्य बोलावे, नेहमी खरं बोललं पाहिजे, प्रत्येकाने खरं बोललं पाहिजे. पण जर ते एखाद्याला प्रिय वाटणार असेल, हवाहवसं वाटणार असेल, तरच बोलावे. कधीही कडवट आणि कटू वाटणारे, एखाद्याच्या अंतःकरणाला दुखावणारे सत्य कधीही बोलणे टाळावे. परंतु लोकांना आवडतं म्हणून कधीही असत्याची पाठराखण मात्र कोणीही करू नये. असे वागणे म्हणजे हे सर्व वागण्यासाठी आपल्याला जरी अवघड वाटत असेल, तरीही ती गोष्ट चतुर माणसांसाठी अशक्य नाही आहे, असं समर्थांचं सांगणं आहे. श्रीराम समर्थ. अस्ति माशांची शरीरे, त्यात राहीजे जीवेश्वरे, नाना विकारी विवरे, प्रवीण होईजे. पहा, समर्थ म्हणतायत की सर्व देह हाडामासांचेच बनलेले आहेत, तरीही त्यामध्ये जीवात्मा हा असतोच असतो. तो आत्मा जरी मूळचा अतिशुद्ध असला, तरीही जीवाच्या संगतीने त्याला नाना विकार जडतात. त्यामुळे तो विकारांनी पूर्ण भरला जातो. मग असे होते की विवेक विचार करणे किंवा अविचारीपणा करणे यांची निवड तो जीव करत असतो. आपल्याला काय हवे आणि काय नकोय हे तो जीव ठरवतो. काही जण असे असतात की त्यांना जे पाहिजे ते गयावया करून मागून मिळवावे लागते. तर याच्या उलट काही लोकांना सर्व सुखे काही न करता विनासायास मिळतच जातात. याची प्रचिती पाहून सुलक्षणी माणूस ओळखावा. ती प्रचिती घेण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाबरोबर समरस व्हावे, एकरूप व्हावे. आपल्या आत्म्याने त्या व्यक्तीचा आत्मा जाणून घ्यावा. अशा प्रकारे अनेकांच्या मनाचा कल कसा असतो ते नेहमी शोधत राहावे. बघा, समर्थ म्हणतात की जानव्याचा गुंता होतो त्याचे कारण ते कसे तरी अस्ताव्यस्त, कसे विखुरलेले किंवा सैल असते, हे कारण आहे त्याचं. पण जर ते योग्य मापाचे असेल तर ते शोभून दिसते. त्याचप्रमाणे म्हणजे यावरूनच विवेक करून, तशाच पद्धतीनं विवेक करून इतरांच्या मनाशी आपले मन मिळवून जोडावे.
यात जर का चालढकल कराल तर फक्त कल्पना आणि अंदाज बळावत जाईल। याचा परिणाम असा होतो की कल्पनेतून कल्पना निघत जातात, एकमेकांना भीड पडली की मनोमिलन होत नाही आणि कार्य बिघडून जाते। म्हणून पहिल्यापासून कल्पना करत न बसता प्रत्यक्ष अनुभवाचा आधार घ्यायला हवा। दुसऱ्यांचे मनोगत जर उमगत नसेल, म्हणजे दुसऱ्यांच्या मनातलं आपल्याला जर काही कळत नसेल, त्याच्या अंतस्थितीचे आकलन होत नसेल, तर लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाहीयेत। मग त्यांना आकर्षित करण्यासाठी दुसरे आपल्याला काय करता येईल असा शोध सुरू होतो। तसल्या शोधातूनच मग अक्कल न वापरता अनेक लोक उतावीळपणे होऊन वशीकरणाचा, म्हणजे समजा वशीकरण किंवा जादूटोण्याचे प्रयोग असा मार्ग पकडतात। परंतु असले प्रयोग हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात हे लोकांना समजत नाही आणि ते नेहमीच यशस्वी होत नसतात किंवा त्यात यश भेटत नाही। त्यामुळे असे लोक समाजात मागे पडतात। ही समर्थांची सर्वांना समज आहे आणि समर्थ पुढे म्हणतायत की सर्वांच्या शरीरामध्ये एकच एक आत्मा भरला असल्यामुळे चेटूक किंवा मंत्रांचे प्रयोग करायचे ते कुणी आणि कुणावर करायचे या गोष्टींचा जो बारकाईने विचार करून पाहतो तोच श्रेष्ठ असतो। जो असा श्रेष्ठ असतो की त्याची प्रत्येक कृतीसुद्धा अतिशय उच्च दर्जाची असते। याच्या उलट जो नीच दर्जाची कृत्य करतो तो नीचच असतो। अशा प्रकारे स्वतःच्याच करणीमुळे प्राणी किंवा जीव चांगले किंवा वाईट ठरत असतात। उदाहरणार्थ म्हणजे राजा हा नेहमी राज रस्त्याने जाणार आणि चोर हा नेहमी चोर वाटेने जाणार। बघा, समर्थ म्हणतात की राजा हा नेहमीच राजमार्गाने जात असतो, तसा चोर हा चोर वाटेनेच जातो। त्याच्यासारखे म्हणजे ह्या गोष्टीसारखेच समजा, जो तात्पुरता फायदा पाहणारा असतो त्याला क्षणिक लाभ होत असतो, पण अशा मूर्खपणामुळे तो वेडेपणा करतो आणि फसला जातो। अशा मूर्खांची समजूत मात्र अशी असते की तो अतिशय चतुर आणि अतिशय धूर्त आहे, पण खरोखरीचा तो स्वतःचाच दीनवाणा असा वेडा असतो। जो स्वतः चतुर असतो त्याला चतुरपणाची लक्षणे काय नेमकी आहेत ही ठाऊक असतात। जो जगाच्या अंतरंगाशी एकरूप होतो तो स्वतः जगाचे अंतरंग बनून जातो आणि मग त्याला इहलोकामध्ये काय किंवा परलोकामध्ये काय कुठेही कसलीच उणीव पडतच नाही। ईश्वराच्या अनेक देणग्या आहेत, त्या सर्वांमधली श्रेष्ठ देणगी म्हणजे बुद्धी ही होय। ती जर का नसेल तर तो माणूसच कच्चा, ज्याला व्यवहार कळत नाही असा अव्यवहारी, अपरिपक्व, त्याच्यामध्ये परिपक्वपणा नसतो असा तो माणूस असतो। पुढे त्याचा असा परिणाम होतो की फुकाफुकी मिळालेले राज्य असले तरी तो गमावून त्याला पुढं भीक मागत फिरावी लागते असं समर्थांचं सांगणं आहे। म्हणून नेहमी चातुर्य ठेवलं पाहिजे। समर्थ पुढे म्हणतात की ज्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी निर्माण होतात तिथल्या लोकांना त्या आवडतात आणि मग त्यांना त्या गोष्टींविषयी मोठा मनामध्ये अभिमान उत्पन्न होतो आणि ते त्यातच गुंतून राहतात। मग पुढे ते असं म्हणतात की अवघ्या जगामध्ये श्रेष्ठ फक्त आम्हीच फक्त श्रेष्ठ आहोत, सर्वांमध्ये सुंदर आम्हीच आहोत, तसाच शहाणपणाचा मागता केवळ आमच्याकडेच आहे अशी त्यांची भावना होते। अशा तऱ्हेचा विचार सर्वत्र बळावल्यामुळे
स्वतःला कोणीही कमी समजत नाहीत. पण जे ज्ञानी लोक असतात, हुशार लोक असतात, ते हा सर्व अज्ञानाचा प्रकार बरोबर ओळखून असतात. लोक भलत्या अभिमानापोटी चुकीच्या कल्पना स्वतःच्या उराशी बाळगून वागत असतात. तरी आपण विवेक बुद्धी चालवून वस्तुस्थिती ओळखली पाहिजे. काल्पनिक गोष्टींविषयी कधीही गर्व बाळगणे आणि सत्याकडे डोळेझाक करून ते सोडून द्यावे ही केवळ मूर्खपणाची लक्षणे आहेत असं समर्थ म्हणतात. सत्याचा जो अभिमानी असतो तो निराभिमानी म्हणजे निगर्वी, नम्र असा असतो असे समजून घ्यावे. न्याय आणि अन्याय यांची बरोबरी कधीही होत नसते. न्यायाची बाजू ही शाश्वत म्हणजे बराच काळ, चिरकाल अशी टिकणारी असते. या उलट अन्यायाची बाजू ही अशाश्वत म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची, एकदम क्षणिक, क्षणभंगूर अशी असते. भंपकपणा करून लोकांना भुलवणारा आणि नेमकेपणाने वागून सन्मार्ग दाखवणारा अशा दोघांना सारखेच समजावता येत नाही. समर्थ पुढे सांगतात की काही लोक समाजामध्ये सर्वांदेखता वैभवाचा उपभोग घेत असतात. म्हणजे त्यांना कुणाचीही कसली भीती, लाज हा प्रकार नसतो. ते धडधडत सर्व वैभवाचा उपभोग घेत असतात. तर दुसरे काही लोक त्यांचे बिंग फुटले की चोरून पळून जातात. कुणी उघडपणे मठपती होऊन लोकांचे नेतृत्व करतात, तर कुणी गुपचूपपणे संप्रदाय चालवतात. आचार आणि विचार म्हणजे कसं स्वतःचं वागणं आणि बोलणे यामध्ये मेळ नसताना जे काही करू जावे ते फक्त निरर्थक कष्ट ठरतात. म्हणून आपण बुद्धिमान आणि चतुर माणसांनाच फक्त शोधले पाहिजे. सुमार बुद्धी आणि कुवत असणाऱ्या शेकडो लोकांच्यावर एक धूर्त आणि एक चतुर पुरुष हुकूमत गाजवू शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यापुढे कित्येक बाजारबुणग्यांची हुशारी कधीही टिकत नसते. म्हणून अशा चतुर लोकांशी आपण सल्लगी गेली पाहिजे, सलोखा धरला पाहिजे. तसा संबंध जर जोडला तर अनेक सामान्य लोकांचा आपल्याला सुद्धा पाठिंबा मिळतो. धूर्त मनुष्यांचे धूर्तांशी सूत जुळत असते आणि धूर्तांची प्रशंसा हा नेहमी दुसरा धूर्तच माणूस करत असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. ज्यांना यातलं मर्म कळत नसते असे वेडे लोक काहीच काम करू न शकल्यामुळे म्हणजे कोणतेही कार्य करू न शकल्यामुळे उगीचच भटकत राहतात. एका चतुर माणसाला जेव्हा दुसरा चतुर माणूस मनोमन ओळखतो तेव्हा दोघांचेही मनोमिलन होते. दोघांचेही घनिष्ठ संबंध होऊन दोस्ती निर्माण होते. मात्र त्यामध्ये गुप्तता पाळणे अत्यंत आवश्यक असते असं समर्थ सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, एकदा का नेत्याशी आपले सलोख्याचे संबंध जुळले की मग सामान्य लोकसुद्धा आपल्याशी अनुकूल होतात. त्यामुळे सर्वसाधारण लोक आणि सज्जन आर्जवाने आपल्याशी व्यवस्थित वागत असतात. अशा प्रकारे ओळखीने ओळखी वाढवत जावे. बुद्धी चालवून लोकांच्या बुद्धीला चालना द्यावी. नीती आणि न्याय यांची कास धरून पाखंड मताला नेहमी पायबंद घालावा. अंतर्यामी समर्थ म्हणतायत की अंतर्यामी कितीही युक्त्या आणि कला असल्या तरीही आपला वेश नेहमी साधेपणाचा असायला हवा. तसेच सर्व लोकांचे प्रेम न मोडता संबंध सांभाळले पाहिजेत. अत्यंत निस्पृह आणि ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेला व नित्य नवनीत ज्ञान संपादन करणारा असा ज्ञानी
आणि सज्जन किंवा प्रकटपणे वावरणारा पुरुष या जगामध्ये फार दुर्मिळ असतो. त्याच्याकडे विविध विषयांचे शाब्दिक ज्ञान आणि निरनिराळे उपाय असतात व ते वापरून तो पुष्कळ लोकांना मनःशांती मिळवून देऊ शकतो. पण तो एकाच जागी चिटकून न राहता सर्वत्र मुक्तपणे संचार करत असतो. समर्थांचं म्हणणं आहे की जर का तो एकाच जागी बसून राहिला तर मग त्याचा लोकसंग्रह होणे कधीही शक्य नाही. लोकांशी कॉन्टॅक्ट होणे किंवा लोकांचा समूह होणे कधीही शक्य होत नाही. म्हणून तो ठिकठिकाणी जाऊन लोकांना भेट देत असतो. नेहमी लोकांशी संपर्क साधून त्याला समाधान देतो, त्या लोकांना समाधान देतो. हेच त्याच्या चातुर्याचे लक्षण असते. अशा माणसाच्या उत्तम गुणांमुळे सर्व लोक समाधानी होत असतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम. समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा आत्मदशक. समास दुसरा. निस्पृह व्याप लक्षण नाम. श्रीराम समर्थ. पहा, समर्थांनी या दुसऱ्या समासामध्ये निस्पृह व्याप लक्षण नाम या समासामध्ये जो निस्पृह असतो तो कसा काम करतो, त्याचं कार्य काय असतं, कसं चालतं त्याचं कार्य, हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर ज्याप्रमाणे निस्पृहाची कशी तुलना केली बघा. ज्याप्रमाणे वायू सर्वत्र असून सर्व चालवत असतो पण तरीही तो कुणालाही दिसत नाही, कळत नाही, कुणालाही आकळता येत नाही, तसाच निस्पृह गुप्तपणे समाजाच्या उद्धारासाठी परभारे प्रयत्न करत असतो. पण तो आपला ठाव ठिकाणा कधीही कोणालाच समजून देत नाही. समर्थ सांगतायत की राजकारण, व्यापार, उद्योग, जीवन संघर्ष यासारख्या गोष्टींमध्ये गुंतून पडलेल्या लोकांना सत्याचा मार्ग झेपेनासा होत असतो. मग शाब्दिक ज्ञानाची पोपटपंची करणारे किंवा भाषेची व तत्त्वज्ञानाची भलावण करून स्वार्थ साधणारे अशा लोकांचे चांगलेच फावते. नकली गुरु आणि मतलबी चेले उदंड असे तयार होतात. पण खरा ब्रह्मज्ञानी व निस्पृह अशा माणसांची भेट मात्र कोटी कोटी मनुष्यांमधून एखाद्या व्यक्तीला फार मोठ्या पूर्वपुण्याने लाभत असते. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणाक्षणा. पहा, या संपूर्ण पृथ्वी तलावर कित्येक अगणित अशी लहान आणि मोठी माणसे जागोजागी विखुरलेली आहेत. एवढी लोक आहेत ती आपापल्या मनोधर्माप्रमाणे सर्वच क्षणोक्षणी वेगवेगळ्या प्रकारांनी वागत असतात. जेवढ्या व्यक्ती तेवढे चित्रविचित्र स्वभाव आणि त्यांचे त्याप्रमाणे वागणे असते. म्हणजे आपण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच त्यांचे स्वभावही असतात आणि ते वेगवेगळ्या स्वभावांमुळे वेगवेगळेपणाने वागत असतात. आधीपासून तो शेवटपर्यंत त्यांच्या वागण्यामध्ये सारखेपणा असा कुठेच नसतो. म्हणजे सुरुवातीला जसे ते वागतात मुळापासून तसं शेवटपर्यंत त्यांच्या वागण्यात एक सारखापणा नसतो. या वेगळेपणाचा काही नेम नसल्यामुळे निरीक्षण तरी कोणकोणते आणि किती करत बसणार. म्हणजे यांचं निरीक्षण कशा स्वरूपाने किती वेळा करत बसायचं. समर्थ पुढं सांगतायत की पुष्कळ लोकांनी म्लेच्छ म्हणजे यवन धर्म या धर्माचा स्वीकार केला तर कितीतरी लोक पोर्तुगीज राज्यामध्ये
मिसळून गेलेले आहेत. अनेक भाषांच्या भेदभावामुळे अनेक लोक एकमेकांपासून तुटलेले दुरावलेले आहेत. त्यात महाराष्ट्र फार थोडा शिल्लक उरलेला आहे आणि जो काही उरला त्यातील सर्वजण राजकारण करण्यात गुंतून पडलेले आहेत. तो राजकारणाचा खटाटोप एवढा वाढला आहे की लोकांना 4 घाससुद्धा वेळेवर निवांतपणे खाण्याएवढीही उसंत मिळत नाही, सवड मिळत नाही. कित्येक तरी जण युद्ध करण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे तोच युद्धाचा उन्माद त्यांच्या डोक्यामध्ये भरून राहिल्यामुळे रात्रंदिवस त्यांच्या लढाईच्या योजना चाललेल्या असतात. जे व्यापारी आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांच्या धंद्याचा व्याप असल्यामुळे त्यांना थोडीसुद्धा कसलीही फुरसत मिळत नाही. इतर सर्वांना पोटापाण्यास्तव म्हणजे पोटापाण्यासाठी दिवस रात्र राबावे लागते. इतर बुद्धिजीवी असे जे लोक आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये षडदर्शने कोणती कोणती आहेत तर सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि वेदांत म्हणजे उत्तरमीमांसा ही 6 शास्त्रे आणि इतर मते बोकाळलेली असल्यामुळे पाखंडी म्हणजे जे नास्तिक लोक असतात किंवा नास्तिकपणा यांची मते फार वाढत गेलेली आहेत. जगामध्ये जिकडे पाहावे तिकडे प्रत्येकजण आपल्या मतांचा उपदेश करत असतो. यातूनही जे लोक या मतांना बळी पडले नाहीत त्यांना मग स्मार्त आणि वैष्णव या लोकांनी आपापल्या पंथामध्ये खेचून घेतलेले असा प्रचंड गोंधळ माजलेला आहे असं समर्थांना म्हणायचं आहे. समर्थ पुढे सांगतात की अनेक जण सकाम भक्ती करणारे असतात. ते तर ठिकठिकाणच्या दैवतांवर आसक्त झालेले असतात. त्यात मग योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार कुणीच करत नसतो. या सर्व गडबडीमध्ये कुणी जमेल तसा आपापला संप्रदाय पुढे रेटत नेत असतो. समर्थ सांगतायत की असं जरी असलं तरी वैदिक म्हणजे वेद प्रमाण मानणारे, वेदाला जे प्रमाण मानतात अशी लोक ते मात्र त्यांचा द्वेष करतात आणि अशा त्या अवैदिकांना टाळतात. त्यात आणखी काही जणांना हरिकीर्तनाचे मोठे आकर्षण वाटून ते त्या बाजूला ओढलेले जातात. त्यातील कोणत्या मार्गाचा अवलंब केला तर ब्रह्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल याचा विचारही कोणी करत नाहीत. समर्थांना म्हणायचं हा एवढा गोंधळ एवढा गलका उडालेला आहे. असं असलं तरी या अशा एकंदर सगळ्या भोंगळपणामुळं खरं ज्ञान दुर्मिळ होऊन बसलेलं आहे. जर काही पुण्य आपल्या गाठीशी असेल तरच त्याला त्या अलभ्य ज्ञानाचा लाभ होतो. जो विचार म्हणजे चिंतन किंवा मनन जो विचार करणारा असतो, चिंतन करणारा असतो, मनन करणारा असतो त्याला मात्र सोपा मार्ग सापडतो. अशा मनुष्याला ज्ञानाचा लाभ झाला तरी इतरांना तो लाभ देता येत नाही आणि शब्दात सांगताही येत नाही, कारण त्यात अडचणी अनेक असतात. काही उपाय करू म्हणावे तर उलट अपायच पुढे येतात. त्या अशा ज्ञानी लोकांमध्ये सुद्धा एखादा फार चतुर निघतो. तो एक क्षणही वाया दौडत नाही. शिवाय तो बुद्धिमान, धूर्त आणि काळ वेळ पाहून वागत असल्यामुळे समाजामध्ये तो लोकप्रिय बनतो. अनेक विषयांचे ज्ञान त्याला मुखोद्गत म्हणजे तोंडपाठ असते आणि जेव्हा तो बोलू लागतो तेव्हा त्याच्या वाणीचा प्रवाह एकदम अस्खलितपणे म्हणजे सहज वाहू लागतो आणि ज्ञानाच्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर तो अवघड मार्गसुद्धा सोपे करून दाखवतो.
लोकांना जागे करून सन्मार्गाला लावण्याचे अनेक मार्ग तो जाणतोच, पण प्रत्येक माणसाची आकलनशक्ती आणि मानसिक अवस्थाही त्याला कळत असते. त्यामुळे त्याचे निरूपण एकदा ऐकल्यावर लोकांना त्याची गोडी सतत लागते. तो जेव्हा निरूपण करतो तेव्हा अनुभवी ज्ञानाच्या आधारामुळे तो इतर मते व मतांमधले विरोध सहजपणे नेस्तनाबूत म्हणजे समूळ नष्ट करून टाकतो. तसाच तो निरर्थक आणि आंधळ्या रूढी मोडीत काढून लोकांना योग्य अशा मार्गाला लावतो. त्याचा उपदेश नेमका मुद्देसूद आणि स्पष्ट शब्दात असतो. तरीही तो प्रसंगमान पाहूनच उपदेश करत असतो. जेव्हा त्याचे बोलणे संपते तेव्हा त्याच्या उदासीन आणि निरपेक्ष वृत्तीमुळे तो लगेचच तिथून उठून निघून जातो. तो जर उपदेश देऊन गेला तरीही लोकांना त्याला पुन्हा पुन्हा भेटायची चाहूल लागते, चुटपुट लागून राहते. मग अनेक लोक इतर मार्ग सोडून देऊन त्याला शरण जातात. पण समर्थ सांगतायत की कितीही शोध केला तरी तो निस्पृह सहजासहजी कुठेच सापडत नाही. निश्चित असे त्याचे कुठलेही स्थान कळत नाही. त्याचे कारण असे की त्याचा वेश आणि राहणी अगदी अतिसामान्य असते. तो स्वतःकडे जरासुद्धा मोठेपणा न घेता गुप्तपणे सर्व योजना करून मोठमोठाली कार्य घडवून आणतो. तो कार्य घडवत असतो आणि तो स्वतः भिकाऱ्याप्रमाणे राहतो. मात्र त्याचे यश, नावलौकिक आणि प्रताप अमर्यादपणे पसरत जातात. तो जागोजागी लोकसमुदायाला भक्ती मार्गाकडे वळवतो आणि आपणच उठून दुसरीकडे निघून जातो. अशा प्रकारे तो विघ्न संतोषी आणि दुष्ट लोकांना मत्सर करण्याची संधीच मिळवून देत नसतो. तो दूर कुठंतरी ज्या ठिकाणी मनुष्य नसतात, निर्मनुष्य असा ओसाड ठिकाणी कुणी त्याला पाहणार नाही अशा जागी तो वस्ती करून राहतो. तरी तो प्राणीमात्रांची चिंता सदैव वाहत असतो. तो अशा अवघड जागी राहत असतो की त्या ठिकाणी फक्त जंगली लोकांची वस्ती असते. तिथे तशा एकांत ठिकाणी राहिला तरी जगभरामधून लोक त्याला हुडकीत ढुंडीत येतच असतात. पण तिथेही त्यांच्यासमोर कुणाचे काहीही चालू शकत नाही किंवा तो कुणाचेही काही चालू देत नाही. स्वतःचा अंदाज तो कुणालाही येऊन देत नाही. मात्र तो सर्वांमध्ये एकोपा आणि सलोखा करून देऊन लोकांना राजकारणाचे शिक्षण देत असतो. अशा प्रकारे एका समूहातून दुसरा समूह असे अनेक समूह तो निर्माण होत जातात. त्यामुळे समविचारी लोकांची एक मोठी अशी संघटना तयार होते. त्यामुळे तो महंत गुप्त राहूनही त्याची सत्ता सर्वत्र चालत असते. त्याच्या अनुयायांचे संघ ठिकठिकाणी असले की तिकडे माणसे ओढली जातात. परमार्थ बुद्धीचा प्रसार चारी दिशांना दूरवर होत जातो. जिकडे जावे तिकडे उपासनेचा मोठा गजर चाललेला पाहायला मिळतो. अनेक जीवांना तो प्रचिती देऊन सोडवतो. अशा तऱ्हेने लोकांना सन्मार्गाकडे वळवून घेण्याच्या पुष्कळ युक्त्या तो जाणत असतो. त्यामुळे लोकसुद्धा शहाणे बनतात. आणि त्याचे कारण असं आहे की त्याच्या मार्गदर्शनामुळे लोकांना उपासनेचा, दैवाचा प्रत्यय येत असतो. अशी कीर्ती संपादन करून जाण्यामुळे या संसारात जन्म घेतल्याचे सार्थक होते. समर्थ रामदास म्हणतात
की श्रोते हो, मी सहज स्वभावानुसार पण अगदी संक्षिप्त रूपामध्ये हे सर्व सांगितलेले आहे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्याप लक्षण नाम. समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास तिसरा. श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. बघा, या समासामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की या सगळ्या सर्व ब्रह्मांडामध्ये खूप अशी विविधता आहे, खूप असं वेगळेपण आहे. त्यामध्ये पुन्हा एकाहून एक असे वरचढ लोक आहेत, सामर्थ्यवान आहेत. ज्यांचे सामर्थ्य जेवढे जास्त तेवढी त्याची सत्ता मोठी असते. मनुष्य हा देहधारी जीवांमध्ये सर्वात श्रेष्ठ असतो. तसाच मनुष्यांमध्ये राजा श्रेष्ठ. त्यापेक्षाही अवतार जर कोण असेल, अवतारी पुरुष असेल तर तो श्रेष्ठ. त्याहून 14 मनुश्रेष्ठ अशी व्यवस्था आहे. जरी देह सारखेच दिसत असले तरी आदर काही सर्वांना सारखाच दिला जात नाही किंवा किंमत काही सर्वांना सारखीच नसते. याचे विवरण आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायामध्ये आढळते. ही श्रेष्ठता कशावरून ठरते तर केवळ आणि केवळ फक्त एक आत्माच आहे. तो एकटाच सर्व सृष्टीचे नियमन करत असतो. त्या आत्म्याचे तेज विशेष प्रमाणात जिथे प्रगट होते त्या स्थानाला अगर व्यक्तीला नेहमी श्रेष्ठता बहाल केली जाते. मग ते स्थान ओसाड जागी जरी असले किंवा लोक वस्तीमध्ये असले काय, त्यामुळे काहीही फरक पडत नसतो. अशी तेजस्वी व्यक्ती वयाने जरी लहान असली किंवा दिसायला सुंदर जरी नसली तरी ती सन्माननीय ठरते. हे जे सामर्थ्य असते त्याचे कारण एकच एक आहे आणि ते म्हणजे जाणीव हेच होय. जेवढी त्याची जाणीव विस्तृत आणि प्रगल्भ असते तेवढा तो उत्तरोत्तर श्रेष्ठ ठरत जातो किंवा उत्तरोत्तर श्रेष्ठ ठरतो. मग त्याला कोणतीही उणीव पडत नाही. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी शब्दात वर्णन केल्याप्रमाणे मनाची या योगे सिद्धी पावे असाच तो असतो. श्रीराम समर्थ. मुळापासून सैरावैरा अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप. म्हणजे समर्थ म्हणतायत की अत्यंत सूक्ष्म अशा मूळ मायेपासून तो सर्वत्र दृष्टीस पडणाऱ्या पंचभूतात्मक सृष्टीच्या भव्य विस्तारापर्यंत सर्व ठिकाणी साक्षी असणारा असा आत्मा हा अखंड धागा आहे. आणि तो आत्मा हा सुद्धा एक तत्वच आहे. बघा, कुणी एक राजा राज्यसभेमध्ये उंच अशा सिंहासनावर बसतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूंना त्याचे सैन्य दाटीवाटीने उभे असतात. त्याचप्रमाणे या विश्वामध्ये पसरलेली सर्व तत्वे ही फौजेतील सैनिकांसारखी, म्हणजे एखाद्या मिलिटरीमधील जसं सैन्य असतं त्या सैनिकांप्रमाणे असून सर्वांचा साक्षी असणारा जो आत्मा तो राजासारखा आहे. समर्थ म्हणतात की यावर प्रत्येकाने मनातच विचार करून त्याचा उमज पाडून घ्या किंवा त्याची समज घ्या. विश्वातील एकुणाएक प्राण्यांची शरीरे ही हाडामासांपासून बनलेली आहेत आणि राजाचे शरीरसुद्धा आपल्याप्रमाणेच आहे. त्याचप्रमाणे हे दिसणारे विश्व काय किंवा आत्मा काय
सर्व तत्वस्वरूपच आहेत. सर्व सृष्टीचा कारभार हा राजाच्या, म्हणजे समर्थांनी राजा इथं कुणाला म्हटलेलं आहे की आत्म्याला राजा म्हणतायत, राजाच्या सत्तेमुळे चालत राहतो. पण खरं जर पाहायला गेलं तर सगळं काही पंचभूतात्मक आहे. फक्त आत्म्याजवळ सर्वांपेक्षा वेगळी आणि अधिक गोष्ट आहे आणि ती म्हणजे शुद्ध जाणीव ही होय. मी म्हणजे देह नसून आत्मा आहे असा विवेक करून व प्रचिती घेऊन अनेक जण विश्वव्यापी बनलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना अवतारी पुरुष किंवा अवतारी असे म्हटले जाते. या मार्गाने जाऊन चक्रवर्ती असे मनू झालेले यांची संख्या 14 आहे. समर्थ पुढे सांगतात, ज्यांची जाणीव जेवढी विस्तृत असते तेवढ्या प्रमाणात ते भाग्यवंत असतात. ज्यांची जाणीव संकुचित असते ते लोक अभागी असतात किंवा अभागीच ठरतात. जाणीव विश्वव्यापी होण्याकरता अनेक व्याप करावेत, जीवापाड खटपट करावी, अनेक धक्क्यांना आणि संकटांना तोंड देत त्यांना सहन करावे. तेव्हा कुठे माणसे इतरांच्या नजरेसमोर सुदैवी बनतात. जीवन आज सुद्धा असेच आहे आणि मार्गही तोच आहे, परंतु ही गोष्ट मूर्ख लोकांच्या ध्यानात कधीही येतच नाही. विवेकी असतो तो मात्र सर्व काही जाणून असतो. मोठेपणा किंवा सामान्यपणा हा बुद्धीवर अवलंबून असतो, पण सर्वसाधारण लोकांना ही गोष्ट समजतच नसते. जो अगोदर जन्माला येतो त्याला लोक मोठं म्हणतात किंवा थोरला म्हणतात. आता असे पहा की एखादा राजा तरुण असतो तरीही वृद्ध लोक त्याला नमस्कार करतातच ना. विवेक बुद्धीची शक्ती किती विचित्र गतीने काम करत असते ते समजले पाहिजे. बघा, सामान्य लोकांचे ज्ञान हे तर्कावर आणि समजुतींवर आधारित असते, अंदाजावर आधारित असते. तसाच प्रकार सांप्रदायिक दीक्षा व परंपरागत समजुती आणि चालीरीती यातही असतो. हे सर्व बरोबर नाही हे कुणाकुणाला पटवून देणार, म्हणजे किती जणांना हे आपण पटवून देणार. कारण सामान्य लोकांना त्यातलं रहस्य ठाऊक नसतं. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला एखादा जरी मोठा भाग्यवंत बनला तरी नातलग आणि संबंधी लोक अपरिचयामुळे त्याला तुच्छ समजतात. म्हणून अशा संबंधितांना दूर अंतरावरच ठेवावे. सामान्य लोकांना बोलण्यामागचे मर्म समजत नसते, राजकारणातील डावपेच कळत नसतात, परंतु मोठेपणा मिळावा अशी मूर्खपणाची अपेक्षा धरून ते मिरवतात. एखाद्याला जर नेमस्त म्हणजे ठरवून दिलेले काम, नेमकेपणाचे, अचूकपणाचे वागणे, नेमस्त बोलणे समजत नसेल आणि नेमस्त वागण्याला तो किंमत देत नसला तर केवळ आधी जन्माला आला म्हणून त्याला कोणी विचारणारच नाही. एखाद्या वयाने लहान परंतु ज्ञानी माणसाने जर का उपदेशाचे 4 शब्द सांगितले तर बरेच जण असं म्हणतात की लहान तोंडी मोठा घास घेणे किंवा धाकटा असूनही मोठ्यांना मान न देणे हे ठीक नव्हे. तर असे बोलणाऱ्या लोकांना शहाणपण नसते. जवळ कोणतेही विशेष गुण नसताना केवळ वयामुळे थोरपणा मिळत नसतो. खऱ्या थोर लोकांकडे पाहून ते पटते आणि गुणांमुळेच ते थोर आहेत, त्यांच्या गुणांमुळेच ते थोर आहेत ही गोष्ट अनुभवायला येते. असे जरी असले तरीही वयाने वडील असतील, जी वडीलधारी मंडळी असतील त्यांना मान द्यावा आणि त्यांनी देखील लहान मनुष्यांच्या गुणांचा आदर करावा. म्हणजे लहानांना यथायोग्य त्यांनी सुद्धा मान सन्मान द्यावा. नाहीतर
म्हातारपणी वृद्धपणी अतिशय कष्टाचे दिवस त्यांच्या वाट्याला येतील. या सर्व निरूपणाचा सारांश एवढाच आहे की खरा वडील अंतरात्मा हाच आहे. तो ज्याच्या अंतःकरणात जागृत असेल त्यालाच मोठेपणा मिळतो. ही गोष्ट उघड आहे, ती मी स्पष्ट बोलून दाखवली आहे. आता मोगम बोललो म्हणजे समर्थ म्हणताय की ही जी गोष्ट आहे ती मी स्पष्ट बोलतोय. आता मोगम बोललो असा दोष माझ्यावर येणार नाही. म्हणून समर्थ सांगतायत की एवढ्याचसाठी प्रत्येकाने विवेक करून ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. जर विवेक न करता अविवेकीपणाने वागाल तर तुमची पत, तुमची किंमत, तुमचं महत्त्व कधीही राहणार नाही. आणि महत्त्व किंवा थोरपणा नसेल तर सर्वच व्यर्थ होय. मग अंती असे वाटेल, म्हणजे शेवटी आपल्याला असे वाटेल की अरे आपला जन्म, आपण जन्माला येऊन काय मिळवलं, आपला जन्म व्यर्थ गेला, वाया गेला. स्वतःच आपली किंमत कमी करून घेतली. आपण आपल्या हाताने, आपल्या कर्मांनी, आपल्या हाताने आपण स्वतःची किंमत कमी करून घेतली. तेव्हा अशा लोकांच्या बायका, लहान पोरेसुद्धा सरसकट निंदा करू लागतील. आता हा मनुष्य म्हणजे एक अडगळच झाली आहे असे लोक म्हणतील, असे त्यांचे आप्त बायका मुले म्हणतील. आणि आपल्या पदरी केवळ मूर्खपणा तेवढा उरेल, म्हणजे जेवढा फक्त आपला बावटपणा, मूर्खपणा तेवढा शिल्लक राहील. तेव्हा प्रत्येकाने असं न वागता आयुष्याचे सार्थक करावे. ते कसे करावे हे समजत नसेल तर या ग्रंथाचे सखोल चिंतन आणि मनन करावे. अहो, जो शहाणा असतो, समर्थ म्हणतात की जो शहाणा असतो त्याला लोक स्वतःहून बोलावून घेतात, परंतु मूर्खाला मात्र ते सदैव टाळतात. समजा की कुणा एखाद्याला धनसंपत्ती हवी असेल, म्हणजे पैसा अडका हवा असेल, धनसंपत्ती समृद्धी हवी असेल, तरी त्याने शहाणपण शिकणे आवश्यक आहे. असे शहाणपण म्हणजे असे व्यवहार चातुर्य मिळवण्याकरता अनेक जणांकडे उमेदवारी करून पुष्कळ कष्ट उपसावे लागत असतील तरी तसे करून शहाणपण शिकून घ्यावे. हा समर्थांनी सांगितलेला मार्ग सर्वात उत्तम मार्ग आहे. ज्याला समाजात सर्व ठिकाणी मान दिला जातो तोच शहाणा आहे असे ओळखावे. आणि शहाणा माणूस असतो त्याला समाजात कधीही कसलीच कमतरता पडत नसते. जो माणूस लौकिक व्यवहारात स्वतःचे हित साधून घेत नसतो तो आत्मघातकी आहे असे समजावे. अशा मूर्खा एवढा पापी जगात दुसरा कोणीही नसतो. असा माणूस एकीकडे संसारात कष्ट उपसतो आणि दुसरीकडे लोकांकडून बोलणेही खात असतो. पण जो लोकांमध्ये शहाणा ठरतो तो असे कधीही वागत नाही, असे कधीही करत नाही. पहा, समर्थ म्हणतायत की मी साधकांना शिक्षण देण्याच्या हेतूने प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे हे सांगितलेले आहे. जर ते एखाद्याच्या किंवा कोणाच्याही मनाला पटत असेल तर ते त्याचा स्वीकार करतील. आणि जर हे मी सांगितलेले एखाद्याला आवडत नसेल तर खुशाल तिकडे दुर्लक्ष करा आणि हा विषय सोडून द्या. श्रोते, तुम्ही तर अतिशय चतुर आणि सावध आहात. जे अगम्य असे परमात्म तत्व आहे त्याचे ध्यान करा. माझे म्हणजे समर्थ म्हणतायत, माझे हे जे सांगणे आहे ते तर अगदी सामान्य आहे, व्यावहारिक आहे. ही गोष्ट हे तुम्ही सर्व साधक जाणता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीमतदासबोध दशक 15वा आत्मदशक समास 4 शाश्वत ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। पहा, समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे की स्व अनुभवाला म्हणजे स्वतःच्या अनुभवाला प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रेष्ठ असं स्थान आहे। सांगणे, ऐकणे, पाहणे, लिहिणे आणि वाचणे अशा अनेक मार्गांनी लोक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात, पण ते परोक्ष ज्ञान आहे, म्हणजे परहाताने परोक्ष ज्ञान आलेले ज्ञान आहे। त्यामुळे समाजामध्ये मान मिळेल, विद्वत्ता मिळेल, पांडित्याचा गौरव केला जाईल हे खरे आहे। तरीही अनुभवाचे ज्ञान जे असते, जे स्वतःला जो अनुभव येतो लहानपणापासून आपण जन्मल्यापासून ते मोठे होईपर्यंत जो स्वतःचा अनुभव असतो, त्याचे महत्त्व हे काही औरच असते। अनुभविक ज्ञान म्हणजे अप्रोक्ष ज्ञान होय। ते ज्ञान कशाचे? तर या सकल सृष्टीचा नियंता जो आत्मा आहे त्याचे ज्ञान। तोच शाश्वत आहे, चिरंतन आहे, ध्येय आहे आणि आदी तसाच अंती आहे, म्हणजे तो आदी आहे तसाच तो अंतही आहे। उपनिषदांचे सांगणे असेच आहे की म्हणजे उपनिषदांची वचने असे आहेत, बघा, आत्म्याचा अनुभव एकदा आला की मग वेगळे असे काय समजायचे किंवा काय जाणायचे काहीही उरत नाही। श्रीराम समर्थ। पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भास्मोन पुढे पृथ्वीच होय। म्हणजे समर्थ आपल्याला सांगतायत की पृथ्वीपासून झाडांची उत्पत्ती होते, झाडांपासून लाकडे मिळतात, पुढे ती लाकडे जळल्यावर त्यांची राख होते आणि ती पृथ्वीत मिसळून जाते। वेली जमिनीतून उगवतात, मग त्याच्यावर फुले, फळे, पाने लागतात। ती पाने वाळून जमिनीवर पडून कुजतात आणि मातीत मिसळून पृथ्वीत सामावतात। नाना प्रकारच्या धान्यांपासून अनेक अन्न पदार्थ शिजवून तयार करतात आणि ते कोण खातं तर मनुष्य खातात। पुढे त्यापासून विष्ठा अगर ओकारी जमिनीवर पडते आणि ती सुद्धा मातीतच मिळते, त्याची सुद्धा मातीच बनते। जरी पशुपक्ष्यांनी काही खाल्ले तरी त्याचा परिणामही तसाच होतो, म्हणजे प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी काही खाल्ले तरी त्यांची ही विष्ठा जमिनीवर पडते, तिथं ती सुकून जाते आणि पुन्हा ती मातीतच मिसळते आणि पृथ्वीमध्ये भरच पडत जाते। मनुष्य मेला म्हणजे समजा एखादा मनुष्य मेला तर त्याला पुरतात किंवा जाळून टाकतात, अशी प्रत्येक संस्कृतीनुसार पद्धत असते। शरीराची अशी विल्हेवाट लावली जाते, एखादा माणूस मेला तर जाळतात किंवा पुरतात अशी विल्हेवाट लावली जाते, पण कालांतराने त्या देहाची किंवा त्यांची मातीच बनते। अनेक जातींचे गवत, झुडपे अशीच कुजत जातात आणि शेवटी त्यांची सुद्धा मातीच बनते। अनेक कीटक आणि प्राणी मेल्यानंतर त्यांची सुद्धा शेवटी मातीच बनते, ते मातीत मिसळून जातात। असे तर जगात अगणित पदार्थ भरलेले आहेत, त्यांची मोजणी कशी करणार? त्याचं तात्पर्य असं आहे की सर्वांना थारा म्हणजे आश्रय देणारी एक फक्त पृथ्वीच आहे। जनावरे चारा खातात, झाडपाला वगैरे काही खातात, ते पचल्यानंतर त्याचे शेण बनते। खत, मूत्र आणि राख या गोष्टी अखेर मातीमध्येच मिळून जाऊन शेवटी त्याची जमीन तेवढी राहते। अशा प्रकारे जे म्हणून उत्पन्न होते, वाढत जाते
आणि शेवटी नष्ट होते ते सर्व पृथ्वीत सामावले जाते. जे जे बनते ते निघून जाते आणि शेवटी पृथ्वी तेवढी मागे उरते. अनेक प्रकारचे बियाणे पेरल्यानंतर उगवून वाढत जाते. असे वाटते की जणू काही ते पीक आकाशाला स्पर्श करतंय की काय. परंतु वाढीची मर्यादा संपली की त्याची कापणी होते किंवा त्याला मोडून खोडून पडून ती शेवटी पृथ्वीतच मिसळून जातात. लोक अनेक धातू जमिनीत पुरून ठेवतात. बराच मोठा काळ लोटला की त्याची सुद्धा मातीच बनते. सोने किंवा मूल्यवान दगड म्हणजे हिरे, माणिक, मोती, रत्ने हे दगड असले तरी त्यांची गत सुद्धा तीच होते. सोने मातीतूनच बनते, परंतु प्रचंड शिळासुद्धा मातीपासून बनतात. परंतु जेव्हा वणवा पसरतो तेव्हा त्या शिळा जळून त्यांचे भस्म होते आणि माती तेवढी मागं उरते. किती सुंदर अशा प्रकारे समर्थ आपल्याला सर्व गोष्टी समजून सांगतायत की सर्व काही मातीतच मिसळते किंवा सर्वांची मातीच बनते. समर्थ पुढे म्हणतायत की सुवर्णाचा जर म्हणजे सोन्याचा धागा किंवा कोणी त्याला कलाबूत असं म्हणतं, तो जर सुद्धा सोन्यापासून तयार करतात. पुढे ती जर जीर्ण होते आणि कुचते किंवा तिचा रस तयार होऊन ती वितळते आणि शेवटी मातीतच मिळून जाते. निरनिराळे धातू पृथ्वीच्या उदरातून, पृथ्वीच्या पोटातून उत्पन्न होतात. पुढे ते भट्टीत वितळून त्यांचा रस बनवतात. म्हणजे आपण मनुष्य त्याचा रस बनवतो आणि त्यांच्या टणक आणि टिकाऊ वस्तू तयार करतात. जडपणा या गुणांमुळे त्या पृथ्वी तत्वाच्याच असतात. समर्थ पुढे सांगतायत की पाण्याला सुद्धा अनेक वेळा काही बरा वाईट वास किंवा गंध असतो. हा गंध पृथ्वीचा गुण आहे. पुढे ते पाणी वाळून जाते आणि खाली शेवटी ते जमिनीतच मुरते आणि जमीन तेवढी उरते. झाडावर पाने, फुले आणि फळे येतात. कितीतरी लहान सहान जीव ती खात असतात. पुढे ते जीव मरून जमिनीवर पडतात आणि जमीन तेवढी शिल्लक राहते. जे जे काही आकाराला येते त्या सर्वांना आधार केवळ पृथ्वी हाच आहे. असे कोट्यवधी प्राणी जन्मत असतात, म्हणजे ते जन्म घेतात आणि पुन्हा मरत असतात. हे चक्र चालूच असते, पण सर्वांचा शेवट मात्र मातीमध्येच होत असतो. आता अशी उदाहरणे कितीतरी देता येतील आणि ती किती आपण देत राहणार. म्हणजे समर्थ म्हणतात की ती उदाहरणं किती देऊ मी. ज्याचे त्याने स्वतःशी विवेक करून हे सर्व जाणून घेतले पाहिजे. अशा या सर्व घडामोडींचे मूळ कुठे आहे ते समजून घ्यायला हवे. पहा, पाणी थिजून म्हणजे पाणी थंड होऊन ही पृथ्वी बनलेली आहे. पुढे प्रलयकाळी मोठ्या काळाग्नीत ती जळते आणि पाण्यात पुन्हा विरघळून जाते. ते पाणी तेजातून उत्पन्न झालेले असते व अग्नी पाण्याला शोषून घेतो. ते तेज वायूतून उत्पन्न झालेले असते आणि वायूतच मिसळून नाहीसे होते. वायू हा आकाशातून उत्पन्न होतो आणि आकाशातच लय पावतो. अशा क्रमाने विश्वाची उत्पत्ती संहार असा क्रम सतत वारंवार चालत राहतो. यावर तुम्ही विचार करून ती गोष्ट समजून घ्या. जी गोष्ट ज्यापासून निर्माण होते त्यातच ती विलीन होत असते. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. अशा तऱ्हेने पंचमहाभूते
ही सुद्धा नाश पावतात. भूत म्हणजे भू म्हणजे भव म्हणजे जन्मणे, जन्मणे म्हणजे जे उत्पन्न होते ते सर्व काही, ते कालांतराने नाश पावतेच. अशा प्रकारे सर्व सृष्टी नाहीशी झाली की नंतर जे काही उरते तेच फक्त परब्रह्म होय. ते अखंडपणे असते, जसेच्या तसे असते. ते परब्रह्म जोवर कळणार नाही, उमगणार नाही, तोपर्यंत जन्म मृत्यूची येरझार ही कधीही चुकणार नाही, ती चालूच असणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 4 प्रकारच्या खाणींमध्ये अनेक जीवांच्या रूपाने येत जात राहावे लागणारच. सर्व जड गोष्टींचे म्हणजे सृष्टीचे मूळ हे चंचळ आहे. चंचळ म्हणजे माया, माया हे आहे. त्या चंचळाचे मूळ निश्चळ, निश्चळ म्हणजे कोणाला निश्चळ म्हटलेले? परब्रह्माला. त्या चंचळाचे मूळ निश्चळ हे आहे. मात्र निश्चळाला मूळ नाही हे ओळखून घ्या. जे जे घडत गेले त्याची प्रतिक्रिया जाणून घेणे हा पूर्वपक्ष होय. तसेच नष्ट होण्याची जी प्रक्रिया असते ती म्हणजे सिद्धांत होय. या दोन्ही प्रक्रियांपासून जे अलिप्त आहे तेच परब्रह्म आहे. समर्थ पुढे म्हणतात, तरीही हे सर्व अनुभवून पाहायचे असते. विचार करून त्याचे लक्षण जाणून घ्यावे. नीट विचार करून न पाहता फक्त साधनांचे कष्ट उपसीत बसलात तर तो सुद्धा केवळ मूर्खपणाच ठरेल. असा विचारवंत ज्ञानी जर भिडेला बळी पडेल तर त्या निश्चळ अशा परब्रह्माचा लाभ कसा होईल? तो मायेत गुरफटून उगीचच गलबला करत फिरणार, म्हणजे विनाकारण गोंधळ करत फिरणार. माया जेव्हा निशेष नाहीशी होते तेव्हा स्वतःचे अस्तित्व आणि जाणीव हे सुद्धा मागे उरणार नाही. चतुर श्रोत्यांनी स्वतःशी या सर्व गोष्टींवर विचार करून याचा निर्णय पाहिला पाहिजे. माया जेव्हा संपूर्णपणे नाहीशी होते तेव्हाच खऱ्या अर्थाने आत्मनिवेदन घडत असते. ज्या ठिकाणी शब्दांना वाव नाही ते विज्ञान होय. ते अनुभवण्याकरता दुसरा कोणताही मार्ग नाहीये. लोकांच्या बोलण्याच्या नादाला जो लागेल तो तर्क आणि कल्पना करीतच बुडणार. म्हणून साधकाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहून स्वानुभवाची कास धरायला हवी. बघा, समर्थांनी शेवटी सांगितले की लोकांच्या बोलण्याच्या नादाला जो लागेल तो फक्त अंदाज आणि तर्क आणि कल्पनाच करत बुडून जाणार. म्हणून साधकाने सतत प्रयत्न करत राहून स्वतःच्या अनुभवाची कास पकडायला हवी, असं समर्थांचं शेवटी सांगणं आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.